व्यूअर्स। दर्शकों नमस्कार, मैं हूं आपके साथ मीनल और आप देख रहे हैं एमएनएस न्यूज टीवी। आपका बहुत बहुत स्वागत है शाम की खबरों में। और अब आगे बढ़ने से पहले डालते हैं आज की मुख्य सुर्खियों पर एक नजर। ईरानी परमाणु संयंत्र पर इजराइल के हमले से हो रहा रेडियो एक्टिव रिसाव, IAEA का दावा। ईरान ने इजराइल के शहरों पर दागी 150 से अधिक मिसाइलें। मिडिल ईस्ट में मची खलबली, ईरान ने इजराइल के शहरों पर दागी 150 से अधिक मिसाइल। वाशिंग में वरिष्ठ नागरिक से 4 करोड़ 76 लाख रुपए की ठगी, पुलिस ने आरोपी को किया गिरफ्तार। और अब खबरें विस्तार के साथ। ईरान और इजराइल के बीच जंग छिड़ गई है। इजराइल ने ईरान पर शुक्रवार को कई हमले किए। इजराइल के इन हमलों में ईरान के नताज परमाणु संयंत्र को भी नुकसान पहुंचा है। अंतर्राष्ट्रीय परमाणु ऊर्जा एजेंसी ने यूएन में चौंकाने वाला दावा किया। इजराइल द्वारा ईरान पर किए गए हवाई हमलों ने मध्य पूर्व में तनाव को चरम पर पहुंचा दिया है। इन हमलों में ईरान के नतांज परमाणु संयंत्र यानी कि नतांज न्यूक्लियर फैसिलिटी को निशाना बनाए जाने की खबरें सामने आई है। ग्रोसी ने कहा, इजराइल ने नतांज परमाणु स्टेशन के ऊपरी हिस्से को नष्ट कर दिया है। साइट पर भूमिगत संवर्धन सुविधाओं को नुकसान पहुंचने के कोई संकेत नहीं, लेकिन बिजली की कमी से सेंट्रीफ्यूज प्रभावित हो सकते हैं। साइट पर रेडियो एक्टिव और रासायनिक रिसाव हो रहा है। वहीं ईरान के परमाणु ऊर्जा संगठन ने दावा किया कि साइट को केवल सतही क्षति हुई है। साइट पर कोई रेडियो एक्टिव और रासायनिक रिसाव नहीं हुआ, जिससे किसी प्रकार का सार्वजनिक स्वास्थ्य का खतरा हो। प्रवक्ता बहरोज कमालवंदी ने ईरानी सरकारी मीडिया को बताया कि भूमिगत परमाणु सुविधाएं बरकरार है और जल्द ही इस साइट का संचालन फिर से शुरू हो जाएगा। और अब बढ़ते अगली खबर की ओर। इजराइल ने ईरान के खिलाफ ऑपरेशन राइजिंग लाइन लॉन्च किया है। इस दौरान इजराइल ने ईरान के कई प्रमुख ठिकानों पर हमले किए। इजराइल ने परमाणु ठिकानों को भी नष्ट करने का दावा किया है। इस दौरान कहा जा रहा है कि कई वैज्ञानिक और सेना के बड़े अफसर मारे गए। इस बीच ईरान ने भी पलटवार किया। बताया जा रहा है कि ईरान ने इजराइल के शहरों पर 150 से अधिक मिसाइलें दागी। ईरान ने अपनी इस जवाबी कार्रवाई का नाम 2 Promise 3 नाम दिया है। दोनों देशों के बीच युद्ध तेज होने के बाद से मिडिल ईस्ट में तनाव बढ़ गया है। इस दौरान अमेरिकी राष्ट्रपति डोनाल्ड ट्रंप ने ईरान को परमाणु समझौता करने की चेतावनी दी। מה זה הדבר הפסיכי הזה? נופל עלינו טילים. और अब बढ़ते हैं अगली खबर की ओर। वाशी इलाके में एक वरिष्ठ नागरिक से 4 करोड़ 76 लाख रुपए की ठगी का सनसनीखेज मामला सामने आया है। ठगी की इस वारदात में पुलिस ने त्वरित कार्रवाई करते हुए एक आरोपी को गिरफ्तार कर लिया। प्राप्त जानकारी के अनुसार आरोपी ने निवेश के नाम पर झूठे दस्तावेज और फर्जी वादों के जरिए पीड़ित वरिष्ठ नागरिक को भरोसे में लेकर भारी रकम हड़प ली। जैसे ही पीड़ित को ठगी का एहसास हुआ, उन्होंने तत्काल पुलिस में शिकायत दर्ज करवाई। वाशी पुलिस ने मामले की गंभीरता को देखते हुए तेजी से जांच शुरू की और तकनीकी साक्ष्यों के आधार पर आरोपी को गिरफ्तार कर लिया। पुलिस ने बताया कि आरोपी से पूछताछ जारी है और संभावना है कि उसने और भी लोगों को ठगी का शिकार बनाया हो। मामले की गहराई से जांच की जा रही है। वरिष्ठ नागरिकों को सावधानी बरतने और अज्ञात निवेश योजनाओं से दूर रहने की सलाह दी गई है। एक सिनियर सिटीजन आहेत, त्यांना व्हॉट्सअप आणि इतर सोशल मीडियाच्या माध्यमातून कॉन्टॅक्ट करून त्यांना शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी सांगण्यात आलं आणि सुरुवातीला त्यांना एक ॲप डाउनलोड करण्यात आलं आणि वेगवेगळ्या बँक अकाउंट्समध्ये त्यांनी पैशाची इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी त्यांना सांगण्यात आलं। ज्यावेळेला त्यांनी त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करायला सुरुवात केली, त्यावेळेला सुरुवातीच्या टप्प्यामध्येच त्यांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्यामध्ये प्रॉफिट दिसायला लागले। प्रॉफिट दिसल्यामुळे त्यांनी त्यांच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट वाढवत गेले आणि त्यानंतर सुरुवातीच्या वेळेला त्यांनी विड्रॉलचा प्रयत्न केला। विड्रॉल करून पण त्यांना थोडीफार रक्कम आली, त्यामुळे त्यांचा विश्वास वाढला आणि त्यामुळे त्यांनी त्याच्यामध्ये जास्त पैसे वाढवत गेले। शेवट असं झालं की त्यांनी जवळजवळ 4 कोटी 73 लाख रुपयाची इन्व्हेस्टमेंट केली आणि ज्यावेळेला त्यांनी पैसे काढण्यासाठी विनंती केली, त्यावेळेला त्याच्यामध्ये जवळजवळ 8 ते 9 करोड रुपये त्यांना प्रॉफिट दिसत होता, परंतु त्यांना पैसे काढता येत नव्हते आणि त्यांनी त्यांच्याकडे विचारणा केली। हे सगळं चॅटिंग हे व्हॉट्सअपच्या माध्यमातून होत असतं, कुठेही कॉल वगैरे होत नाहीये। त्यामुळे त्यांनी त्यांच्याकडे विनंती केली की माझे पैसे मला काढायचे आहेत, परंतु त्यांच्याकडे अधिक पैशाची मागणी करण्यात आली। त्यावेळेला त्यांच्या लक्षात आलं की आपल्या बाबतीत सायबर फ्रॉड झालेला आहे, फसवणूक झालेली आहे। त्यांनी आमच्याकडे FIR दाखल केला। आम्ही त्याच्यामध्ये इन्व्हेस्टिगेशन सुरू केलं असता निदर्शनास आलं की या बँकेमधून जो पैसा पुढे गेलेला आहे तो
आपल्या पनवेल भागातील एका बँक अकाउंटमध्ये गेलेले आहे. त्याच्यामध्ये जवळजवळ 62 लाख रुपये जमा झालेले होते आणि ते तात्काळ पुढे गेलेले. आम्ही त्याच्यामध्ये सर्व डिटेल्स मागवले आणि त्या बँक अकाउंट होल्डरला उचललं. तर लक्षात आलं की त्याने महादेव कन्स्ट्रक्शन नावाच्या एका कंपनीच्या नावावरती ते बँक अकाउंट काढलेलं आहे आणि त्याच्यामधून त्याने तो पैसा बाहेर पुढे दिलेला आहे. आणि त्याने सांगितलं की याच्यामध्ये त्याचा साथीदार पण आहे. तो वाशिम जिल्ह्यातून आम्ही त्याला अरेस्ट केलं. या दोघांनी मिळून एक याच्यामध्ये पाहिजे आरोपी आहे. त्याच्या माध्यमातून हे बँक अकाउंट पुढे देऊन भारतातील वेगवेगळ्या ठिकाणून हा पैसा विड्रॉ केलेला होता. अशा पद्धतीनं आम्ही याच्यामध्ये 2 आरोपींना अरेस्ट केलेलं आहे. त्यांना 5 दिवस पोलीस कोठडी आम्ही घेतलेली. वाशी जो एरिया आहे त्या भागातील आहेत आणि त्यांच्या बाबतीत ते साधारणतः सिनियर सिटीजन आहेत आणि ते चांगले शिक्षित आहेत. और अब बढ़ते अगली खबर की ओर। श्री संकट मोचन पंचमुखी हनुमान मंदिर टेकड़ी बेलोरी शहीद जवानों के परिजनों को आर्थिक सहायता प्रदान की गई, जहां नागपुर सावनी तहसील में श्री संकट मोचन पंचमुखी हनुमान मंदिर टेकड़ी बेलोरी की ओर से देश के लिए शहीद हुए जाबाज सैनिकों के परिवारों को आर्थिक सहायता स्वरूप 20-20 हजार रुपए की सहायता प्रदान की गई है। इस पुनीत कार्य के अंतर्गत निम्नलिखित 5 शहीद परिवारों को सहायता राशि के चेक प्रदान किए गए। अनुराधा मधुकर कोवे, शिल्पा कुंदन मेश्राम, कांता गुजारन कोकाटे, प्रियंका पाटिल, शीतल आशीष शेंडे। ये चेक मेजर जनरल कमांडिंग ऑफिसर श्री एस.के. विद्यार्थी द्वारा वितरित किए गए। इस विशेष अवसर पर मंदिर समिति के अध्यक्ष श्री दिलीप जी कुकड़े, उपाध्यक्ष श्री पानपत्ते, श्री अशोक चौधरी, श्री खड़तकर एवं श्री मुरारी लाहोटी की गर्मियामयी उपस्थिति रही। कार्यक्रम का संचालन एवं आभार प्रदर्शन श्री विलास लारोकर द्वारा किया गया। और अब आगे बढ़ते हुए देखते हैं अगली खबर। संतरा नगरी नागपुर में विकास की रफ्तार के बीच लापरवाही की एक और चौंकाने वाली तस्वीर सामने आई है। हसनबाग मेट्रो स्टेशन के पास एक गिट्टी से लदा ट्रक गलत दिशा से आते हुए सड़क किनारे धंस गया। गनीमत रही कि इस हादसे में कोई जनहानि नहीं हुई, लेकिन यह घटना कई गंभीर सवाल जरूर खड़ा करती है। घटना नागपुर के हसनबाग चौक की है, जहां मेट्रो स्टेशन का निर्माण कार्य और नागपुर महानगर पालिका का विकास कार्य दोनों एक साथ चल रहा है। ऐसे में सुरक्षा मानकों की अनदेखी और ट्रैफिक नियंत्रण की घोर लापरवाही ने एक बड़े हादसे की आशंका को जन्म दे दिया। गलत दिशा में ट्रक की एंट्री। प्रत्यक्षदर्शियों के अनुसार ट्रक चालक ने ट्रैफिक नियमों की अनदेखी करते हुए गलत दिशा में वाहन घुसा दिया था। ट्रक बारीक गिट्टी से भरा हुआ था और ओवरलोड भी लग रहा था, जिससे सड़क का किनारा वजन सहन नहीं कर सका और ट्रक जमीन में धंस गया। प्रशासन पर उठे सवाल है अब। पीछे हो पीछे। भैया हाँ पहुंचा मैं। और इसी के साथ आगे बढ़ते और देखते अगली खबर। वर्धा में प्रहार जनशक्ति पार्टी द्वारा चक्का जाम आंदोलन शुरू हुआ, जहां प्रहार जनशक्ति पार्टी की ओर से वर्धा में जोरदार चक्का जाम आंदोलन किया गया। पार्टी कार्यकर्ताओं ने विभिन्न जन समस्याओं को लेकर सड़क पर उतरकर विरोध प्रदर्शन किया, जिससे शहर के कई हिस्सों में यातायात पूरी तरह बाधित रहा। प्रदर्शन के दौरान पार्टी कार्यकर्ताओं ने प्रशासन पर जनता की उपेक्षा का आरोप लगाया और कहा कि लंबे समय से विभिन्न समस्याओं जैसे बेरोजगारी, महंगाई, किसान समस्याएं एवं मूलभूत सुविधाओं की कमी को लेकर सरकार को कई बार ज्ञापन सौंपे गए, लेकिन कोई ठोस कार्रवाई नहीं हुई। आंदोलन के चलते शहर की मुख्य सड़कों पर वाहनों की लंबी कतारें लग गई और आम जनता को काफी परेशानियों का सामना करना पड़ा। प्रहार जनशक्ति पार्टी के स्थानीय नेताओं ने चेतावनी दी कि यदि उनकी मांगों पर जल्द ध्यान नहीं दिया गया तो आने वाले समय में आंदोलन की ओर उग्र रूप दिया जाएगा। प्रशासन की ओर से आंदोलन स्थल पर भारी पुलिस बंदोबस्त किया गया था और स्थिति पर नजर रखी जा रही। प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष
अमरावती जिल्ह्यातील गुरुकुंड मोजरू येथे अन्नत्याग आंदोलन करत आहे, परंतु सरकारला अजूनही जाग आलेला नाही। शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करण्यात येईल हे आश्वासन देण्यात आलेलं होतं हे सरकार येण्याच्या अगोदर, परंतु सरकार हे कुठंतरी आता दडपशाही करत आहे आणि दिलेलं आश्वासन पाळत नाही आहे। वंदनीय बच्चू 4 दिवसांपासून आंदोलन करत आहेत, परंतु सरकारला त्याचं काही एक घेणं देणं नाही। आज मुख्यमंत्री अकोला जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते, परंतु तिथून त्यांना आंदोलनकर्त्यांची भेट घेणं आवश्यक वाटलं नाही। याच्यावरून लक्षात येते की सरकारला शेतकऱ्यांचं काही एक घेणं देणं नाही। सरकार फक्त आश्वासन देते आणि सत्तेवर आल्यानंतर मात्र शांत राहते। या सरकारला आमची विनंती आहे की आज जरी आम्ही शांततेच्या आंदोलनाला पवित्र पत्करला आहे, परंतु उद्यापासून संपूर्ण महाराष्ट्रभर याच्याही पेक्षा मोठ्या ताकदीचं आंदोलन हे करण्यात येईल आणि याला संपूर्ण जबाबदार महाराष्ट्र सरकार आणि महाराष्ट्र शासन रहेगा। और अब अगली खबर, राजस्व मंत्री चंद्रशेखर बावनकुले का बयान सामने आया, जिसमें वो कह रहे हैं कि बच्चू कडू से लगातार संपर्क में है और कुछ मांगे नीतिगत निर्णय के लिए समय आवश्यक है। बच्चू कडू के आंदोलन को लेकर महाराष्ट्र सरकार सक्रिय है और खुद राजस्व मंत्री चंद्रशेखर बावनकुले ने बयान जारी कर बताया कि पिछले 5 दिनों से प्रशासनिक अधिकारियों के माध्यम से बच्चू कडू से संपर्क बना हुआ है। उन्होंने कहा कि बच्चू कडू की मांगों को लेकर संबंधित विभागों के मंत्री और प्रधान सचिवों के साथ चर्चा की गई है। आज मैं स्वयं बच्चू कडू से मुलाकात करूंगा। प्रशासन की ओर से उन्हें ATR यानी कि एक्शन टेकन रिपोर्ट भी सौंपा गया है। मंत्री बावनकुले ये भी कहते हैं कि बच्चू कडू की कुछ मांगे नीतिगत स्तर की है, जिन पर निर्णय लेने के लिए मंत्रिमंडल के साथ चर्चा जरूरी है। इसके लिए बजट में आर्थिक प्रावधान भी करना होगा। बच्चू कडू से उपोषण वापस लेने की अपील बावनकुले ने देश में हाल ही में हुई अहमदाबाद विमान दुर्घटना का जिक्र करते हुए कहा। देश जिस दुखद समय से गुजर रहा है, ऐसे में बच्चू कडू को उपोषण वापस लेना चाहिए। मुझे विश्वास है कि वे हमारी बात सुनेंगे और संवेदनशीलता के साथ निर्णय लेंगे। तरी सोडवण्यासाठी जे आहे सरकारकडून प्रयत्न सुरू झाले, काय सांगाल, काय भूमिका असणार आहे, कुठल्या मागण्या मान्य केल्या जातील? मागच्या 5 दिवसापासून मी माननीय बच्चू कडू यांच्या संपर्कात आहे। आमच्या कलेक्टरच्या माध्यमातून मी त्यांच्याशी बोलतो आहे। स्वतः कलेक्टर त्या ठिकाणी 3 दिवस झाले त्यांच्या मागण्या पूर्ण करण्याचा शासनाशी समन्वय करत आहे। मी समन्वय करतो आहे। काल मी संपूर्ण प्रधान सचिव आणि संपूर्ण मंत्री जे जे त्या विभागाशी संबंधित आहे, माननीय पंकजाताई, माननीय भरत गोगावलेजी, माननीय आमचे त्या ठिकाणी सर्व मंत्री जे जे संबंधित आहेत त्यांच्याशी बोलले आहेत आणि आज संजय राठोडजी त्या ठिकाणी जाणार होते। मी आज त्यांना स्वतः जाणार आहे। त्यांना विनंती करणार आहे की जे काही ऍक्शन टेकन रिपोर्ट आहे जो त्यांनी दिला आहे, शासनाने त्यांना दिला आहे, ज्या विषयावर त्यांच्या मागण्या आहेत त्यावर ऍक्शन टेकन रिपोर्ट जो आहे तो आम्ही त्याला दिला आहे। काही मागण्या धोरणात्मक आहे, त्याला थोडा मंत्रिमंडळासमोर जावं लागेल, काही फायनान्शियल त्या ठिकाणी प्रोव्हिजन करावे लागतील, काही बाबी बजेटमध्ये आणाव्या लागतील, त्याच्यानंतरच त्याचे निर्णय होणार आहे। पण देशातली अहमदाबादची घटना बघता आणि एवढा मोठा आघात बघता देशावरचा, मी त्यांना विनंती करणार आहे की किमान अशा काळामध्ये आपलं उपोषण मागे घ्यावं आणि मला वाटतं ते माझं म्हणणं ऐकतील। आज बच्चू कडूंचं आंदोलन संपेल असं मला असं वाटतं की त्यांनी थोडा देशातली परिस्थिती विचारात घेता आणि राज्य शासनाचा पुढाकार लक्षात घेता त्यांनी आंदोलन मागे घ्यावं अशी त्यांना मी विनंती करणार आहे। संजय राठोड यांना परतावं लागलं, ते गेले होते म्हणजे पुन्हा उपोषणासाठी गेले होते आणि तिथून त्यांना परतावं लागलं। त्यांच्या विरोधात संजय राठोड हाय अशा प्रकारचे नारे सुद्धा तिथून कार्यकर्त्यांना 17 मागण्यांवर बच्चू कडू ठाम आहे। त्यामुळे असं आहे की जर मंत्री त्या ठिकाणी जात असतील आणि त्यांच्या निवेदनावर आमचं सरकार विचार करत असेल तर या पद्धतीचं मग कोण जाणार? मग तसं संजय राठोड गेल्यानंतर असं होत असेल, मी स्वतः जातोय, मी स्वतः यांची समजूत काढणार आहे। पण थोडा जरा हा जो त्यांचा कार्यकर्त्याकडनं जे सुरू आहे त्यांना आमची विनंती आहे की शासनाचं म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे, शासनाचं त्या ठिकाणी चर्चा केली पाहिजे। या पद्धतीने त्यांना कोणी मंत्री गेला तर त्यांना या पद्धतीची वागणूक देऊ नये। केंद्र सरकार पूरी तरह से वहां पर कुल अपना जितना भी योगदान है, जो भी सरकार की जवाबदारी है वो पूरी कर रही है। माननीय अमित भाई खुद वहां गए हैं, प्रधानमंत्री जी गए हैं, हमारे सारे सरकार के जितना भी
जो करना चाहिए सरकार ने सारा किया है। मुझे लगता है कि ये समय टीका टिप्पणियों का नहीं है। ये समय जब पूरी इंक्वायरी होगी तब बात करने का समय है। ये समय तो बहुत दुख वाला समय है। ये समय में अपोजिशन ने इस समय पर सरकार को कोसने के बजाय इस दुख में जो परिवार है उस परिवारों को कैसा हम संभाले, इसके लिए बातें होनी चाहिए, इसके लिए काम होना चाहिए। शरद पवार राष्ट्रवादी घटना ने पत्र लिखा है जो आदिवासी इलेक्शन जो हुआ था विधानसभा में, जिस तरह से घोटाले हुए उस पर नहीं, मैं आज इसमें बात नहीं करूँ। धन्यवाद। और अब अगली खबर। बच्चू कडू के आंदोलन को समर्थन देने जा रहे प्रहार कार्यकर्ताओं को पुलिस ने आंदोलन से पहले ही लिया हिरासत में। माजी राज्य मंत्री बच्चू कडू द्वारा मोजरी में शुरू किए गए बेहुमत अन्न त्याग आंदोलन को समर्थन देने के लिए नागपुर जिले के गोंडखेरी में आयोजित किए जा रहे आंदोलन से 1 घंटा पहले ही पुलिस ने प्रहार जनशक्ति पार्टी व बड़ी राजा फाउंडेशन के कार्यकर्ताओं और किसानों को हिरासत में ले लिया। बच्चू कडू ने शेतकरी कर्ज माफी सहित 17 मांगों को लेकर बेमुदत उपोषण शुरू कर दिया है। इसी आंदोलन के समर्थन में गोंडखेरी में शांतिपूर्ण रास्ता उतरने के लिए तैयारी शुरू हो चुकी है और शेतकरी इसके लिए तैयारी कर रहे हैं। प्रहार पक्ष और बड़ी राजा फाउंडेशन की ओर से आंदोलन के दौरान सरकार का निषेध करते हुए मुंडन कर विरोध जताने की योजना बनाई गई, लेकिन आंदोलन शुरू होने से पहले ही पुलिस ने कड़ा रुख अपनाते हुए सभी प्रमुख कार्यकर्ताओं को हिरासत में लिया है। उन्होंने कहा कि ये लोकतांत्रिक अधिकारों का उल्लंघन है और सरकार जनता की आवाज को दबाने की कोशिश कर रही है। बच्चूभाऊ कडू यांच्या बेमुदत अन्नत्याग आंदोलनाच्या समर्थनार्थ आज आम्ही गोंडखेड अटलांटा टोल प्लाझा येथे सरकारचा जाहीर निषेध असं आंदोलन करणार होतो। त्या अनुषंगाने 9 ते 10 वाजतापासून माझ्या निवासस्थानी पोलीस बंदोबस्त लागून मला सरळ पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आलं। आम्ही कुठल्याही प्रकारचं आंदोलन न करता सुद्धा आम्हाला पोलीस स्टेशनमध्ये जमा करून ठेवलं। सरकार एवढं घाबरतं का शेतकऱ्याला, असा प्रश्न निर्माण होत आहे। आज आम्हाला ठेवा दिवसभर, उद्या ठेवा, परंतु तिसरा दिवस हा आमचा असणार आहे असा सरकारला आम्ही इशारा देतो। तो सरकारचा जाहीर निषेध करतो। और अब अगली खबर। माजी गृह मंत्री अनिल देशमुख का सरकार पर बड़ा निशाना। बच्चू कडू की मांगे जायज और किसानों के लिए वादे करे पूरे। राष्ट्रवादी कांग्रेस के वरिष्ठ नेता और माजी गृह मंत्री अनिल देशमुख ने सरकार पर तीखा हमला करते हुए कहा कि बच्चू कडू की मांगे पूरी तरह वाजिब है। उन्होंने कहा कि बच्चू कडू की 5 प्रमुख मांगे हैं, जिनमें किसान कर्ज माफी सबसे अहम है। देवेंद्र फडणवीस ने हर भाषण में 7/12 कोरा करने का वादा किया था। अब सरकार बने 7 महीने हो चुके हैं, लेकिन वादा अधूरा है। मुख्यमंत्री खुद है तो वचन का पालन करना उनकी जिम्मेदारी है। देशमुख ने कहा कि जब उद्धव ठाकरे मुख्यमंत्री थे तब किसान 14,000 रुपए तक का भाव मिला करता था और आज की स्थिति में किसान संकट में है। सरकार को तत्काल कदम उठाना चाहिए। जे काही भारतामध्ये जे काही विमानाचे अपघात झाले त्या अपघातापैकी हा सुद्धा एक फार मोठा अपघात आहे। म्हणजे जे काही आकडे येत आहेत 250च्या वरती, मला वाटतं आकडे सगळे प्रवासी आणि विद्यार्थी 250च्या वरती आहेत। त्याच्यामुळे ज्यांच्या कुटुंबावर हा आघात झाला त्यांच्या पाठीशी संपूर्ण भारताची जनता आहे आणि सरकारसुद्धा यामध्ये सर्व लक्ष घालून कशामुळे घटना घडली हे जनतेसमोर आणेल। कसं आहे, आश्वासन दिलं आताचे जे सध्या मुख्यमंत्री आहेत त्यांनी, आणि एका सभेत नाही बोलले, प्रत्येक सभेत बोलले ते। आणि आता स्वतः देवेंद्र फडणवीसनी आश्वासन दिल्यानंतर आता मुख्यमंत्री आहेत ते। आता अजितदादाला विचारायची आवश्यकता नाही, एकनाथ शिंदेला विचारायची आवश्यकता नाही, स्वतः ते निर्णय घेऊ शकतात। बाकी कोणत्या मंत्र्याचं काय म्हणणं आहे ते सोडा, पण त्यांनी देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः दिलेलं आश्वासन शेतकऱ्यांना कर्जमाफी करू हे त्यांनी पूर्ण करावं अशी त्यांना विनंती आहे। विमान अपघात झाला, हादसा हुआ है जिसमें करीबन 200-225 के ऊपर की जानी गई, भी एग्जैक्ट फिगर आने का बाकी है। उसमें कुछ हमारे जो पैसेंजर्स थे वो और कुछ स्टूडेंट्स, डॉक्टर जो हॉस्टल में रहते थे
और इसमें अभी कोई भी हादसा होता है, या चाहे वो रेलवे का हो या प्लेन का हो, ऐसा हादसा होने के बाद में उसकी पूरी इंक्वायरी होती है, उसका जो ब्लैक बॉक्स रहता है उसकी छानबीन होती है, और बाद में फिर मालूम पड़ता है कि भाई किसके वजह से, काय के वजह से इस प्रकार की दुर्घटना हुई। तो ये जब इंक्वायरी होंगी, ब्लैक बॉक्स खोल के जब उसका परीक्षण करेंगे तब मालूम पड़ेगा। ठीक आहे। सर, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सुद्धा नाही, अनेक ठिकाणी या शिक्षक घोटाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात दलाल लोक आहेत. हे दलाल लोकच पकडून घेऊन जात होते डेप्टी डायरेक्टरच्या ऑफिसमध्ये शिक्षण खात्याच्या. आणि या दलाल लोकांना जर आपण त्यांना चौकशीसाठी बोलावून जर याची चौकशी केली तर सर्व गोष्टी बाहेर येतील. ज्याला नोकरी पाहिजे त्याच्या घरी जाऊन त्याला घेऊन जात होते आणि त्यांच्याकडनं पैसे उकळत होते आणि बनावट कागदपत्र हेच करायचे आणि त्याला नोकरी लावून द्यायची. त्याच्यामुळे माझ्याकडे अनेक डेलिगेशन अनेक तालुक्यातून आलेले आहेत. त्यांनी त्याच्यामध्ये दलालाचे नाव दिले आहेत. आमच्या काटोलमधूनही नाव आले आहेत काही दलालाचे. ते सुद्धा आम्ही वरती पोलीस खात्याला चौकशीसाठी पाठवले आहेत. अनेक तालुक्यातून आलेले आहेत. त्यामुळे जे दलाल आहेत, जे शाळेचे प्रशासक आहेत, जे शिक्षण खात्यातील अधिकारी आहेत, या सर्वांनी मिलीभगत आहे आणि या सर्व मिलीभगत करून हे बनावट कागदपत्र तयार करून पात्रता नसताना सुद्धा अनेकांना नोकऱ्या लावल्या. अनेकांना ज्यांना नोकऱ्या लागल्या त्यांना आपली शाळा, कोणत्या शाळेत आपली नोकरी आहे तेही त्यांना माहीत नाही. पगार मिळतो त्यांना, पण कुठे आपली शाळा आहे, रामदास पेठेत आहे की तिकडे त्रिमूर्ती नगरला आहे की इकडे रेशीमबागला आहे, त्यांना माहीत नाही. पण पगार त्यांचा व्यवस्थित चालू आहे. त्याच्यामुळे हा घोटाळा नागपूर जिल्ह्यातील हा फार मोठा घोटाळा आहे. 1000 करोडच्या वरती हा घोटाळा असेल. आणि अशाच पद्धतीचे घोटाळे जळगावमध्ये सुद्धा आहे, नाशिकमध्ये सुद्धा आहे. म्हणून माझी सातत्यानं राज्य शासनाला विनंती आहे की त्यांनी संपूर्ण राज्यामध्ये अशा कोणत्या जिल्ह्यामध्ये असे घोटाळे झाले, नागपूर, जळगाव, नाशिकच्या व्यतिरिक्त अजून कोणत्या जिल्ह्यामध्ये असे घोटाळे झालेत, त्याची संपूर्ण चौकशी केली तर हा अतिशय मोठा घोटाळा त्या निमित्तानं बाहेर येईल. आणि ज्यांनी हा घोटाळा केला ते दलाल, शाळेचे प्रशासक, शिक्षण खात्याचे अधिकारी, त्याची संपूर्ण चौकशी होईल. सर, हिंदी में जानना कशा प्रकारे बघता एकंदरीत मागच्या 4 दिवसातल्या सरकारच्या भूमिकेकडे? असं आहे की माजी आमदार, माजी मंत्री बच्चू कडू हे गेल्या 5 दिवसापासनं तिथे आंदोलनाला बसले आहेत. आणि त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या शेतकरी, शेतमजूर, दिव्यांग व इतर त्यांच्या मागण्या आहेत. आणि त्यांच्या मागण्याला पाठिंबा द्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आम्ही तिथे जात आहोत. याचं महत्त्वाचं कारण असं की आपल्याला माहीत आहे की जेव्हा विधानसभेच्या निवडणुका होत्या 6-7 महिन्यापूर्वी, त्या विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचारामध्ये माननीय देवेंद्र फडणवीस हे सातत्याने प्रत्येक उमेदवाराच्या प्रचाराच्या सभेमध्ये, भाषणामध्ये सांगत होते की आमचं सरकार आल्यानंतर आम्ही शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करू, 7/12 कोरा करू, 7/12 कोरा करू. आता शेतकरी आणि सर्व आम्ही लोक विचारतो आहे की आता सरकार येऊन 7 महिने झाले, देवेंद्र फडणवीसच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालेत, त्यांनीच विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आश्वासन दिलं होतं. आता त्यांनीच दिलेलं आश्वासन त्यांनी लवकरात लवकर पूर्ण करून शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी, ही आमची सातत्यानं मागणी आहे. आणि तीच मागणी बच्चू कडू सुद्धा तिथे करतायत. हां, देवेंद्र फडणवीस साहेब समजा मुख्यमंत्री झाले नसते, मंत्रिमंडळात नसते तर मी समजू शकतो, पण ते मुख्यमंत्री आहेत. आणि म्हणून आमची विनंती राज्य शासनाला राहील की त्यांनी स्वतः दिलेलं आश्वासन, शेतकऱ्यांची कर्जमाफी करू, हे आश्वासन त्यांनी पाळावं.
आणि त्याचबरोबर या सरकारने बच्चू कडूची बाकीसुद्धा मागण्या आहेत, त्यामध्ये शेतमालाला भाव मिळाला पाहिजे. आपल्याला माहीत आहे, जेव्हापासून भारतीय जनता पार्टीचं सरकार आलं तेव्हापासून कापसाला भाव नाही, सोयाबीनला भाव नाही. कापसाला 7,000 रुपये भाव देऊन राहिले, सोयाबीनला 4,000 रुपये भाव देऊन राहिले. तुम्ही आठवा, जेव्हा उद्धवजी ठाकरे यांचं आमचं महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यावेळेस आम्ही कापसाला 14,000 रुपये भाव दिला, सोयाबीनला 8,000 रुपये भाव दिला. आता हे BJP सरकार शेतकऱ्यांचे शेतमालाचे भाव त्या निमित्तानं कापूस, सोयाबीन, धान, कांदा ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या शेतकऱ्याला भाव देत नाही, म्हणून ते सुद्धा अतिशय अडचणीत आहे. या सर्व मागण्यासाठी बच्चू कडू तिथे आंदोलनाला बसले आहे आणि त्यांना बच्चू कडूच्या आंदोलनाला पाठिंबा द्यायसाठी आम्ही तिथे जाऊन पाठिंबा तिथे देणार आहोत आणि राज्य शासनाला मागणी करणार आहोत की लवकरात लवकर या सर्व बाबीमध्ये त्यांनी लवकरात लवकर निर्णय घेऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी सरकारला आमची विनंती आहे. 10-15 वर्ष झाले असं आहे. तर त्याच्याबाबत मी थेट प्रश्न विचारला त्यांनी की अनिल देशमुख, जितेंद्र आव्हाड, राजेश टोपे हे पाहिजे का? ते म्हटले की हे मोठे नेते आहे, परंतु असा कार्यकर्ता पाहिजे की यांच्या मार्गदर्शनाखाली काम करेल, जो त्याला फॅमिली बॅकग्राऊंड नसेल. कसं आहे की जयंतराव पाटील साहेब आमचे पक्षाचे अध्यक्ष आहेत, गेल्या 7-8 वर्षापासून ते अध्यक्ष आहेत आणि जयंत पाटलांनीच आपली इच्छा साहेबांकडे, पवार साहेबांकडे व्यक्त केली की मी आता अनेक वर्षापासून पक्षाचा अध्यक्ष आहे, त्याच्यामुळे दुसऱ्या कोणावर ही जबाबदारी द्यावी अशी त्यांनी इच्छा व्यक्त केली आणि त्याच्यामुळे साहेबांनी सांगितलं ठीक आहे, तुमची आता अनेक वर्षापासून तुम्ही आहात, पण कमीत कमी आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होईपर्यंत आपण राहावं. त्याच्यामुळे जयंत पाटील आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होईपर्यंत अध्यक्ष राहतील आणि त्याच्यानंतर कोणीतरी नवीन चेहरा माननीय शरद पवार साहेब अध्यक्ष होऊन देतील. हा नवीन चेहरा युवा असावा की ज्येष्ठ नेत्यांपैकी असावा असाही एक प्रश्न आहे. कसं आहे, त्याचा निर्णय आता माननीय शरद पवार साहेब करतील. बोलताना ते बोलले की युवा नेत्यावर जबाबदारी चांगली आहे, युवा नेत्यावर दिली, जी कोणावर जबाबदारी दिली ती योग्यतेने पार पडेल. कारण की पवार साहेब जेव्हा एखाद्यावर जबाबदारी देईल ते संपूर्ण विचार करूनच ती जबाबदारी देणार. त्यांचं असं म्हणणं आहे की आमची स्वबळाची तयारी आहे, निर्णय पक्षश्रेष्ठी घेतली असली तरी कार्यकर्ते तशी भावना आहे. ठीक आहे ना, आता जेमतेम आता सुरुवात झाली आहे. महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदेच्या निवडणुकी प्रक्रिया बहुत केव्हा लागेल याची सर्व वाट पाहत आहे. लागेल की नाही त्याचाच प्रश्न आहे आणि लागल्या पाहिजे अशी सर्वांची इच्छा आहे, पण सरकारच्या मनात काय काही समजत नाही. म्हणजे निवडणुका लागेल की नाही आज याच्याबद्दल अजूनही अनेक लोक साशंक आहेत. का बरं शंका आहे? सरकारलाच निवडणुका लावायच्या नाही हे दिसतच आलं गेल्या 3-4 वर्षापासून. 4 वर्षापासून 4.5 वर्षापासून महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदेचे प्रशासक आहेत. सरकारच्या मनात असतं तर त्यांनी केव्हाच निवडणुका लावल्या असत्या. कोर्टाचं नाव सांगतं, अरे कोर्टात तुम्हीच लोक पाठवता. कोर्टामध्ये कोणी गेलं असेल तर त्यांनी आपली चांगली सरकारची बाजू मांडायला पाहिजे. असं आहे की प्रशासकाच्या हातामध्ये संपूर्ण कारभार महानगरपालिकेचा द्यायचा, प्रशासकाच्या हातामध्ये संपूर्ण कारभार नगरपालिका द्यायचा, जिल्हा परिषदचा द्यायचा, हे काही योग्य नाही. त्याच्यामुळे लवकरात लवकर निवडणुका लावाव्या आणि एकदा निवडणूक लागण्याची प्रक्रिया चालू झाली की त्याच्यामध्ये जे आमचे मित्रपक्ष आहेत त्यांच्याशी चर्चा करू काय सगळ्यांचं मत आहे. आणि पवार साहेबांनी सुद्धा सांगितलं आहे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही निवडणुकीला सामोरे जाऊ. त्याच्यामुळे जे काँग्रेस पक्ष आहे, उद्धवजी ठाकरेंची शिवसेना आहे, आमचा पक्ष आहे, यांची चर्चा होईल आणि जिथे जिथे समन्वयाने चांगल्या पद्धतीनं ॲडजस्टमेंट होईल तिथे आम्ही एकत्र निवडणुका लढू आणि काही ठिकाणी नाही झालं तर तिथे अलग लढवता येईल. आता तुम्ही किती जागांवर तयारी करताय सर? राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट नागपूर महानगरपालिकेच्या 151 पैकी किती जागांवर तयारी करताय? आम्ही 151 पैकी जवळजवळ 100 जागेची तयारी आम्ही करतोय सध्या. पण पुढील काळामध्ये काही कोणाशी चर्चा होऊन जर काही ॲडजस्टमेंट झाली तर पाहू, त्याचा विचार करू.
तुम्ही म्हणता की राज्य सरकार निवडणूक घेते की नाही याबद्दल प्रश्न उपस्थित केला. कालच त्यांनी एक नोटिफिकेशन काढलं, त्यामध्ये 32 जिल्हा परिषद आणि 336 पंचायत समितीच्या प्रभाग रचनेचे आदेश दिले. कारण नोटिफिकेशन निघालं, अनेकदा निवडणुका आता अनेकदा स्थगित होतात. हे झाल्यानंतर मनात इच्छा पाहिजे तर होतील, मनात इच्छा सरकारच्या नसली तर नाही होणार. प्रदेशाध्यक्ष पदाबाबत का रोहित. और अब अगली खबर, नागपुर में खेल क्षेत्र का बड़ा मंच 20 से 22 जून तक मानकापुर स्टेडियम में होगा ग्रैंड अंडर 15 कुश्ती महोत्सव. शहर के खेल जगत के लिए एक गौरवपूर्ण अवसर सामने आया है, जहां 20 से 22 जून के बीच नागपुर के मानकापुर स्टेडियम में ग्रैंड अंडर 15 कुश्ती चैंपियनशिप का आयोजन किया जा रहा है. इस भव्य प्रतियोगिता में देश भर के 25 राज्यों से 25 टीमें भाग लेगी और अपनी कुश्ती प्रतिभा का दमखम दिखाएंगी. इस आयोजन की जानकारी विधान परिषद सदस्य संदीप जोशी ने का पत्रकार परिषद में दी. उन्होंने बताया कि ये प्रतियोगिता नागपुर के युवाओं और खेल संस्कृति के लिए एक महत्वपूर्ण अवसर है. विशिष्ट अतिथि होंगे केंद्रीय मंत्री नितिन चौरसिया. इस कुश्ती महोत्सव में केंद्रीय मंत्री नितिन चौरसिया प्रमुख अतिथि के रूप में उपस्थित रहेंगे. साथ ही अन्य गणमान्य व्यक्तियों की उपस्थिति भी कार्यक्रम को भव्यता प्रदान करेगी. संदीप जोशी ने कहा कि इस आयोजन से नागपुर को राष्ट्रीय स्तर पर खेल मानचित्र पर और अधिक मजबूती से स्थान मिलेगा. नागपुर के खेल प्रेमियों के लिए सुनहरा मौका. 3 दिन चलने वाली इस प्रतियोगिता में देश भर के उभरते हुए पहलवान अपनी ताकत और तकनीक का प्रदर्शन करेंगे. नागपुर के खेल प्रेमियों के लिए ये एक सुनहरा मौका है और वे देश के भविष्य के चॅम्पियनों को नजदीक से खेलते देखेंगे. महाराष्ट्राचा खेळाडू जे पहिले त्याला राजासाहेब मिळाला होता, त्यानंतर मात्र या 10 वर्षाच्या कार्यकालामध्ये कुस्तीला राजासाहेब मिळाला नाही. पण 14 मध्ये महाराष्ट्र केसरी या ठिकाणी झाली आणि पहिल्यांदा त्यांनी महाराष्ट्र केसरी जो होईल त्याला डायरेक्ट डीवायएसपीची पद दिलं आणि त्याला राजाश्रय दिला. आणि जवळजवळ 6 महाराष्ट्र केसरी असो, इंटरनॅशनल प्लेअर असो, ज्यांनी ऑलिम्पिकमध्ये, राष्ट्रकुलमध्ये, कॉमनवेल्थमध्ये, आशियामध्ये भाग घेतला. महाराष्ट्राच्या कुस्तीगीरमध्ये त्या ठिकाणी खेळलो, पण कधी आम्हाला रिझर्वेशन भेटत नाही. पण आज मात्र महाराष्ट्राच्या कुस्तीगीर संघाच्या माध्यमातून आमचे खेळाडू विमानानं जातात. हे आम्ही या ठिकाणी केलं, कारण आपली मुख्यमंत्रीचे राष्ट्रीय स्पर्धाचं आयोजन केलं जात आहे. कशा प्रकारे हे सगळं आयोजन राहणार आहे, कसं चालणार आहे आणि मी सर्वप्रथम महाराष्ट्र कुस्तीगीर संघटनेचे आमचे अध्यक्ष सन्माननीय माजी खासदार रामदासजी तडस असतील, सरचिटणीस हिंद केसरी योगेशजी दोडके आहे, आमचे विदर्भाचे प्रसिद्ध कुस्तीपटू संजयजी तिरतकर आहे, यांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो, आभार व्यक्त करतो की त्यांनी नागपूरला क्रीडा विश्वाच्या दुनियेमध्ये एक नवीन संधी, कुस्ती राष्ट्रीय चषक, मुख्यमंत्री राष्ट्रीय चषक हा अंडर 15 करता नागपूरला संधी उपलब्ध करून दिली. येणाऱ्या 20, 21, 22 रोजी नागपूर शहरामध्ये मानकापूर स्टेडियम या ठिकाणी सकाळी 7 वाजेपासून तर संध्याकाळी 6 वाजेपर्यंत हा संपूर्ण कुस्तीचा सामना हा रंगणार आहे. अंडर 15 मध्ये या देशातून 25 राज्यांमधून 25 वेगवेगळ्या टीम्स, वेगवेगळ्या वजन गटातील मुलं या ठिकाणी उपस्थित राहणार आहे. या संपूर्ण स्पर्धेला आमचे कुस्तीगीर महासंघाचे सन्माननीय संजय कुमार सिंग हे उपस्थित राहणार आहे. त्याचप्रमाणे माननीय आपले राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, माननीय क्रीडा मंत्री, माननीय नागपूरचे खासदार माननीय नितीनजी गडकरी, त्याचप्रमाणे नागपूरचे पालकमंत्री माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे हे देखील त्याच्यामध्ये उपस्थित राहणार आहे. राष्ट्रीय स्पर्धांमध्ये बक्षिसं कॅश प्राइजेस नसतात, परंतु या ठिकाणी मुलांना प्रोत्साहित करण्याच्या हिशोबाने या स्पर्धेमध्ये कॅश प्राइजेस देखील आम्ही देणार आहोत, जेणेकरून मुलं जास्तीत जास्त प्रोत्साहित होतील. त्यांना विविध प्रकारचे पुरस्कार नागपुरातल्या विविध क्रीडाप्रेमींच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी देणार आहोत.
और अब इसी के साथ लेते एक छोटा सा ब्रेक के बाद लौटेंगे और देखेंगे दुनिया भर की तमाम खबरें। और तब तक के लिए आप जुड़े रहे मेरी सहयोगी शिबा के साथ और देखते रहिए MNS न्यूज टीवी। नमस्कार। हाय हेलो नमस्कार, मैं हूं पंकज विष्णु और आप देख रहे हैं MNS न्यूज। आप देख रहे हैं MNS न्यूज, सच जरूर।